एक मोठी बातमी, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष नियुक्तीचा निर्णय जून अखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे। भाजप तालुका आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर या प्रमुख निवडीकडे लक्ष लागले। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे, तर मुंबई अध्यक्षपदाबाबत अजूनही नावावर शिक्कामोर्तब झालं नसल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, अध्यक्षपदाचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच मुंबई भाजप अध्यक्ष आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष या दोनही प्रमुख नियुक्त्या येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणार आहेत। मात्र या दोन नियुक्त्यांना आपल्याला जून अखेरपर्यंत या दोन नियुक्त्या होतील असं समजतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष पदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती ही जवळपास निश्चित झालेली आहे, कारण की भाजपातील महत्त्वाचे नेते अमित शहा यांनी या संदर्भातला शिक्कामोर्तब केलेला आहे। मात्र मुंबई भाजप अध्यक्ष कोण होणार हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। मागील निवडणुका आपण जर पाहिल्या असेल तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये लढवल्या गेल्या होत्या, त्यामुळे यंदाची मुंबई महानगरपालिका निवडणूक नेमक्या भाजपाच्या कोणत्या अध्यक्षांच्या नेतृत्वात लढवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपच्या अंतर्गत ज्या निवड प्रक्रिया होत्या, तालुका अध्यक्षांच्या, जिल्हाध्यक्षांच्या या पूर्ण झालेल्या आहेत। आता फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची नियुक्ती ही अधिकृतरित्या जाहीर होणं बाकी आहे। आणि दुसरीकडे मुंबई भाजपचा अध्यक्ष कोण होणार हे अद्यापही सस्पेन्स कायम आहे। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी एकसंध शिवसेनेबाबत वक्तव्य केल्यानंतर चर्चांना सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याबाबत कीर्तिकरांनी थेट भाष्य केलं। त्यानंतर राजकारण कोणत्या वळणावर पोहोचलं पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। या दोघांनी एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांच्या सोबत यावं अशी मनोमन इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो, कारण त्याशिवाय भक्कम आणि एकसंघ शिवसेना महाराष्ट्राला मिळणार नाही। गजानन कीर्तिकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस प्रणीत, तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणीत असल्याची टीका कीर्तिकरांनी केली होती। कीर्तिकर यांचं वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे, कारण गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसोबत काम केलं। एकनाथ शिंदेंच्या पक्षात असलेल्या गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना भक्कम करण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच गजानन कीर्तिकरांनी हा श्री गणेशा केला। तर गजानन कीर्तिकरांना एकनाथ शिंदेंसोबत जाऊन पश्चाताप झाल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केला। मोठ्या साहेबांच्या बरोबर, उद्धव साहेबांच्या बरोबर काम केलं आहे। आता ते चुकून तिकडे गेलेले असेल, त्यांना कळलं की आपण उगाच इकडे आलो म्हणून, आणि म्हणून ते म्हणतात की बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर या ठिकाणी एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदेंनी आणि दोघांनी मिळून ती आपली शिवसेना फोडली। हे त्यांना पण दुःख झालेलं आहे। त्यांनी एकदा पुस्तकात पण सांगितलेलं आहे, त्यांना पण दुःख झालं की दोघांनी मिळून ही शिवसेना फोडली, की ते शिवसेना गावोगावात गावोगावात गेलेले, आपल्या जालना जिल्हा, इकडे मराठवाडा, सगळीकडे गावोगावात गेलेले। चंद्रकांत खैरेंनी कीर्तिकरांच्या आडून एकनाथ शिंदेंवर साधलेला निशाणा आणि कीर्तिकरांनी केलेल्या भाजप प्रणीत शिवसेना या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली। त्यामुळे हे गजानन कीर्तिकरांचं वैयक्तिक मत असून ही पक्षाची भूमिका नसल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं। जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता, पक्षाचा नाही। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरे सोबत कोणी जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय। हम दो हमारे तीन एवढंच शिल्लक राहणार आहे, हे मी अनेक वेळेला बोललोय। म्हणून ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे। रामदास कदमांनी सारवासारव केलेली असली तरी गजानन कीर्तिकरांनी ही शिवसेना भक्कम व्हावी यासाठी कोणतीही पर्वा न करता थेट वक्तव्य केलं।
तर त्याआधी उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत शुक्रवारी सूचक विधान केलं होतं. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का या राजकीय चर्चांना उधाण आलं. गिरगावमध्ये बॅनरही लागले. त्याआधी डोंबिवलीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं. नाशिकमध्ये तर मनसेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे शिवसैनिक उपस्थित होते. दोन्ही पक्षातलं अंतर झपाट्यानं कमी होत असतानाच गजानन कीर्तीकरांनी केलेल्या वक्तव्यानं आता 3 पक्ष एकत्र येण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत का असा प्रश्न निर्माण झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.